नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक सहर्ष स्वागत आहे मित्र हो. तर आज आपण पाहणार आहोत भाववाचक नामा संबंधित काही महत्त्वपूर्ण असे असणारे प्रश्न मित्र हो. आता भाववाचक नाम कशाचा प्रकार आहे? शब्दांच्या 8 जातीपैकी एक जात नाम. आपण त्याच्यामध्ये सामान्य नाम बघितले, विशेष नाम बघितले. आता आपण भाववाचक नाम, त्याच्यानंतर आपण समूहवाचक नामावरचे आणि पदार्थवाचक नामावरचे प्रश्न पाहणार आहोत. आणि तुम्हाला एक नेहमीप्रमाणे एक रिक्वेस्ट आहे मित्र हो, जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. आणि तत्पूर्वी तोपर्यंत या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्र. ठीक आहे, चला तर जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी थेट प्रश्नाला उपस्थित करूया. पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते? पर्याय क्रमांक पहिला आहे कळ, दुसरा आहे कीर्ती, तिसरा आहे रामा आणि चौथा आहे घर. आता भाववाचक नाम म्हणजे काय? ज्या नामाच्या शेवटी यत्वपणापण किंवा ताई किंवा आईगिरी अशा पद्धतीने ज्यावेळेस प्रत्यय लागतात त्यावेळेस ते भाववाचक नामाचा शब्द होत असतो मित्र. ओके, आता या ठिकाणी यत्वपणापण, ताईगिरी अशा पद्धतीने कप, कीर्ती म्हणजे ई हा शब्द प्रत्येकाच्या नामाच्या ह्या शब्द नामाच्या शेवटी लागत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 यांचं योग्य उत्तर आहे. नंतरचं गांभीर्य, माधुर्य, शौर्य, धैर्य, चातुर्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहेत? पर्याय क्रमांक 1 विशेष नाम, पर्याय क्रमांक 2 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 3 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 4 पदार्थवाचक नाम. तर मित्र हो, विशेष नामाचा ज्या वेळेस उल्लेख होतो विशेष नाम म्हणतात, आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असते, आणि ज्यावेळेस सामान्य नाम हे जातीवाचक असते, आणि भाववाचक नाम हे भावना या ठिकाणी व्यक्त होत असतात, आणि पदार्थवाचक नाम नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पदार्थवाचक नाम, पर्याय क्रमांक 3. खालील अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार ओळखा. पावित्र्य हे गंगा नदीचे वैशिष्ट्य आहे. पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 2 भाववाचक नाम, पर्याय क्रमांक 3 विशेष नाम, आणि यापैकी एकही नाही. पावित्र्य हे मित्र हो भाववाचक नामाचे उदाहरण आहे, म्हणजे या ठिकाणी भावना व्यक्त होत असतात ते. नंतरचा प्रश्न बरोबर. खालील अधोरेखित शब्दावरून नामाचा प्रकार ओळखा. चौथा आहे सामान्य नामे व विशेष नामे यांना आई, ई, की, गिरी, त्व, पण, पना, वा, वी यासारखे प्रत्यय लागून डॅडॅस नामे तयार करता येतात. पर्याय क्रमांक 1 भाववाचक नामे तयार करतात, पदार्थवाचक नामे समुदायवाचक नामे तयार करतात, किंवा धर्मीवाचक काय बनते का काल्पनिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भाववाचक नामे या ठिकाणी तयार करा येतात. ओके, उद्गार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? उद्गार. आता पर्याय क्रमांक 1 आहे ए, ता, पर्याय क्रमांक 2 आहे ई, त्व, पर्याय क्रमांक 3 आहे ई, पना, पर्याय क्रमांक 4 आहे ई, ई. ओके मित्र, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए, ता या भाववाचक म्हणजे या प्रत्ययापासून उद्गार हा नाम तयार होत असतो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न, नव्याने नवलाई साऱ्यांनाच वेड लावते या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आता वेड पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2 नवलाई, पर्याय क्रमांक 3 नव्याने, पर्याय क्रमांक 4 लावते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्र हो नवलाई. हे जे वाक्य आहे नव्याने नवलाई साऱ्यांनाच वेड लावते, कधी कधी अंडरलाईन करतात, कधी कधी या वाक्याचा मध्ये भाववाचक नाम कोणता आहे म्हणून ओळखा म्हणतात. तर नवलाई हे भाववाचक नाम आहे. ओके, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखा. गटामध्ये न बसणारं पद ओळखा.
तर शौर्य, मित्र, कौर्य आणि धैर्य. तर मित्र हो, हे धैर्य, कौर्य आणि शौर्य हे भावाचक नाम आहे. तर मित्र हे भावाचक नाम नाही मित्र हो, हा एक सामान्य नामाचं काम करते, म्हणून गटात मित्र बसत नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. गंभीर या शब्दांचे भावाचक नाम कोणते होईल? गंभीर या शब्दांचे भावाचक नाम कोणते होईल? गंभीर या शब्दाचे भावाचक नाम, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे गंभीरता, पर्याय क्रमांक 2 गंभीरपणा, पर्याय क्रमांक 3 गांभीर्य, पर्याय क्रमांक 4 जडत्व. तर या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे मित्र हो, पर्याय क्रमांक 3 गांभीर्य. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहत आहोत. तत्पूर्वी प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्र हो, जर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा मित्र हो, जेणेकरून तुमच्या विद्यार्थ्यापर्यंत, तुमच्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो. ओके. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. किती छान गारवा आहे त्या ठिकाणी, असं वाक्य आहे. बघा मित्र, अधोरेखित केलेलं गारवा हे जे शब्द आहे तो कशाशी संबंधित आहे बघूया. पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 2 विशेष नाम, पर्याय क्रमांक 3 भावाचक नाम आणि पर्याय क्रमांक 4 सर्वनाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भावाचक नाम, पर्याय क्रमांक 3. चतुर या शब्दाचे भावाचक नाम करा. चतुर या शब्दाचे भावाचक नाम तयार करायचं आहे. तर पर्याय क्रमांक इथेशी पहिला आहे चतुरस्त्र, पर्याय क्रमांक 2 चतुरपणे, पर्याय क्रमांक 3 चातुर्य, पर्याय क्रमांक 4 चतकोर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चातुर्य. ओके. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे भावाचक नाम या नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा. भावाचक नाम या नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखायचा आहे. आहे ते नाही, नाही ते लक्षामध्ये. ठीक आहे, बरोबर. शाहिरी, पर्याय क्रमांक 2 लायकी, पर्याय क्रमांक 3 नवलाई, पर्याय क्रमांक 4 शहाणा. बघा, ज्या नामाच्या शेवटी यत्व, पणापण, ताई किंवा ऐगिरी प्रत्यय लागतात ते भावाचक नामाचा असतो. आता शहाणा हा शब्द या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी भावाचक नामाचा प्रकार नाही तो. ओके. त्यानंतर SD बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता? भावाचक नाम, विशेष नाम, विशेषण, क्रिया विशेषण मित्र. तर याचं योग्य उत्तर आहे भावाचक नाम. भावाचक नाम ओळखा. उंची, शरद, पुस्तक, झाड. उंची, शरद, पुस्तक आणि झाड. तर या ठिकाणी शरद, पुस्तक आणि झाड हे भावाचक नाम नाही. तर उंची या नामाच्या शेवटी ई प्रत्यय लागायला म्हणजे भावाचक नाम आहे उंची. ओके. खालीलपैकी भावाचक नाम ओळखा. सुंदर, गुलाब, महागाई, गोड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र हो, या ठिकाणी महागाई. कारण ज्या नामाच्या शेवटी गाई ई असा प्रत्यय लागते की ते भावाचक नामाचं असते. ओके. भावाचक नामे ही कधी कधी डॅश 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 कार्य करतात. भावाचक नामे कधी कधी डॅश डॅश कार्य करतात. सर्वनामाचे, क्रियापदांचे, विशेषणाचे या धातू साधित तर विशेषणाचे कार्य करत असतात ते. खालील शब्दापैकी भावाचक नाम नसलेला शब्द ओळखा. ओके. क्रूरता, लुच्चा, ओलावा, नम्रता. तर लुच्चा जे आहे मित्र हो, लुच्चा हे भावाचक नाम नसलेला शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न 17वा. ओके. दिसा अधोरेखित शब्दांची जात ओळखा. त्याचा राग सर्वांना येतो. त्याचा राग सर्वांना येतो. पर्याय क्रमांक 1 सामान्य नाम, पर्याय क्रमांक 2 धातू साधित नाम, पर्याय क्रमांक 3 विशेष नाम आणि पर्याय क्रमांक 4 भाववाचक नाम. तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे भाववाचक नाम. ओके. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? गंगा, वात्सल्य, सैन्य, राम. आता इथंशी बघा, गंगाची आहे मित्र हो, कोणत्याचं नाम दर्शवते? विशेषणाचं. सैन्य पदार्थाचं, राम विशेषणाचं. आणि लक्षात म्हणजे वात्सल्य हे भावाचक नाम आहे. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्र.
तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल लाख लाख धन्यवाद मित्र. ठीक आहे.